हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? तर आज आपण चाललो डायनासोर पार्कला. डायनासोर पार्क हे पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड एरियामध्ये पिंपळे गुरव येथे आहे आणि छान आहे. लहान मुलांसाठी फार हॅपनिंग असं प्लेस आहे. लहान मुलांसाठीच काय तर ज्येष्ठांसाठी पण इथे वॉकिंगला खूप छान जागा आहे. या बागेच्या अराउंड ज्येष्ठांना चालायला किंवा वॉकिंगला छान जागा आहे. छान माती आहे, अगदी अनवाणी पायाने चालण्यासारखी माती आहे. लहान मुलांसाठी 10 रुपये असं तिकीटचा दर आहे आणि मोठ्यांसाठी 20 रुपये असा तिकीटचा अगदी नॉमिनल रेट्स आहेत तिकीटचे. तर तुम्ही असं आतमध्ये एंटर करू शकता. आतमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला भरपूर ठिकाणी बागच बघायला भेटणार आहे. आणि इथे मोस्टली मी जसं त्या दिवशी गेले होते तर खूप सारे लोक असे फोटोशूटसाठी आले होते. फोटोशूटसाठी काही वेगळे चार्जेस असतील असं मला तर वाटत नाही, पण एकदा कन्फर्म करा. पण माझ्या समोरचे जे आले होते ते डायरेक्टलीच ते आतमध्ये आले होते. त्यांनी साधं तिकीट काढलं होतं 10-20 रुपयाचं आणि डायरेक्टली आतमध्ये आले होते. फोटोशूटसाठी हे चांगलं प्लेस आहे. याला डायनासोर पार्क म्हणतात. याचं मुख्य आकर्षण म्हणजे हा डायनासोरच आहे. हा मोठा डायनासोर आहे. लहान मुलांसाठी खेळायला पण आहेच आहे, प्लस हा डायनासोर पण इथे बघायला भेटेल. लहान मुलांना तसंही डायनासोरचं फार आकर्षण असतं. इव्हन टी शर्ट्स म्हणा किंवा काय बाकीच्या वेगळ्या गोष्टींमध्ये पण डायनासोर असलं की त्यांना फार ते छान वाटतं. त्यामुळे इथे डायनासोर पार्क मला वाटतं PCMC वाल्यांनी बनवला आहे आणि तो तसाच त्याप्रमाणे फेमसही झाला आहे आणि छान बनवला आहे. पहिल्यांदा सुरुवातीला एकच डायनासोर होता, त्याच्यानंतर त्यांनी भरपूर असे डायनासोरचे प्रकार, रायनासोर वगैरे भरपूर असे प्रकार आहेत त्याचं कन्स्ट्रक्शन केलं आहे. तर तेही डायनासोर खूप छान आहेत बघायला. आणि हे जे छोटे डायनासोर आहेत ते कचऱ्याचा काय म्हणतात त्याला, कचऱ्यासाठी केलेत ते. प्लीज तुम्ही गेलात तिथे काय खाल्लत पिल्लत तर प्लीज कचऱ्याच्या पेटीतच कचरा टाका. तिथे बाग वगैरे सगळं छान केलं त्यांनी आणि ते तेवढं छान जपूयात आपण पण. माझं असं म्हणणं आहे आपणही तो निसर्ग सुंदररित्या जपूयात, कारण तो आपल्याच पिल्लांसाठी आहे खेळायला, आपल्याच मुलांसाठी सगळ्या गोष्टी आहेत खेळायला. लहान मुलांसाठी खूपच छान बाग आहे. मी जसं म्हटलं तसं लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मुख्य आकर्षण आहे. आकर्षण म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग आणि थोडंफार एक्सरसाइजचे प्लेस पण आहे, ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवते. तर असे डिफरंट टाईपचे ते डायनासोर तुम्हाला पाहायला मिळतील. याच्यासोबत तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. फोटोचं काहीच ते बंधन नाही, कुठेही कितीही फोटो घेऊ शकता. मस्त असं फोनचं स्टोरेज पहिले खाली करून आणि ठेवून मस्तपैकी स्टोरेज भरवा. हे पिंपळे गुरव म्हणजे PCMC एरियात येतं. तुळजाभवानीचं मंदिर आहे जवळपास, तिथेच हे तुम्हाला पार्क मिळेल. आता मी ते स्पेशली वॉशरूम दाखवते, कारण वॉशरूमची सोय शक्यतो पटकन कुठे होत नाही, पण इथे स्वच्छ वॉशरूम आहे, पाणी भरपूर आहे, त्यामुळे वॉशरूमची सोय होते. हे तुम्हाला आता मी पिलर दाखवते ते लायटिंगचे आहेत. तर ते रात्र झाली की खूप छान दिसतात ते पिलर्स. ती लाईट अशी मुव्हेबल लाईट्स आहेत. आता हा एक अजून डायनासोरचा प्रकार. खूप सारे डायनासोर तुमच्या मुलांना फार छान वाटेल. आता मी फिंगरनी जे पॉईंट करते ते कमानच्या आतमध्ये ना खेळायचा एरिया आहे, म्हणजे लहान मुलांचं प्लेग्राऊंड आहे. तुम्ही ही पूर्ण बाग एक्सप्लोर करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही खेळायला जाऊ शकता. संध्याकाळी याचा टायमिंग 5 नंतर हे गार्डन ओपन होतं आणि मे बी 8पर्यंत याचा टायमिंग आहे. आणि सकाळी होतं का नाही आय रिअली डोंट नो. सकाळची तुम्हाला एन्क्वायरी करावी लागेल. सकाळी थोडंसं ऊनच असतं, त्यामुळं खूप लोक संध्याकाळी यायला इथे प्रेफर करतात. आणि बाहेर तुम्ही याच्या पडलात तर भरपूर सारे छोटे हॉटेल्स पण आहेत. जर तुम्ही भूक लागली असेल तर हॉटेल्स वगैरे आहेत. तर इथे मी माझ्या छोट्या पिल्लांना आणलं होतं. इव्हनिंगची वेळ होती, सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. लहान मुलांचे खेळणे बाहेर पण आहेत आणि आतमध्ये पण आहेत. त्यांनी डायनासोरसोबत इथे क्रोकोडाईल पण ठेवली होती, मगरमच्छ पण ठेवला होता, जो की अगदी रिअल वाटत होता. त्यामुळं मुलं आपल्या हाती येतच नाहीत या अशा ठिकाणी गेले की ते त्यांचे तेच एक्सप्लोर करतात, खेळतात, पळतात. आपल्या ठिकाणी येतच नाहीत, म्हणजे आपल्याजवळ येतच नाही. माझी मुलंही पाहू शकता तुम्ही. तर आता कमानीच्या आतमध्ये चाललो आहे आपण आणि मुलांचं प्ले एरिया बघूयात आपण. आणि खूप छान आहे, म्हणजे एखाद्या विकेंडला तर येऊच शकता, पण वीकडेजलाच किंवा मुलांच्या उन्हाळी सुट्टी जेव्हा लागते तेव्हा पण एखादा दिवस एन्जॉय करण्यासारखं आहे. लहान मुलं तर खूपच एन्जॉय करतील. आता हा डायनासोर आहे प्लेग्राऊंडमध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी छान घसरगुंडी केली ॲक्च्युली. इथून चढायला आणि डायनासोरची जी शेपटी आहे ती स्लाईड आहे. तर सगळेजण छान एक्सप्लोर करत होते, म्हणजे छान छोटे खेळणी आहेत. तुम्ही येऊ शकता कधी पण तुमच्या मुलांना घेऊन, किंवा गावाकडून कोणी आलं असेल, छोटी मुलं आली असतील, त्यांना पुण्यात कुठे फिरवायचं असेल तर ही जागा छान वाटली मला. तुम्ही येऊ शकता आणि परफेक्ट प्लेस आहे लहान मुलांसाठी. एखाद्या विकेंडला किंवा नॉर्मल कधीही येऊ शकता.
तुम्हाला स्वतःला यायचं असेल, ॲज अ कपल म्हणून यायचं असेल तरी येऊ शकता. एक वॉकिंग करून तुम्ही तुमच्या छान गप्पाही मारू शकता आणि लहान मुलांना ऑब्झर्व करत पण कपल पण इथे छान टाईम स्पेंड करू शकतात, छान टाईम इन्व्हेस्ट करू शकतात लहान मुलांना पाहत आणि वॉकिंग करत. वॉकिंगसाठी बघा मी तुम्हाला दाखवली तिथे माती अशी रेडिश थोडीशी ब्राउनिश माती आहे की अनवाणी पायाने चाललं तरी ते खूप छान वाटणार आहे अशी माती आहे. तर प्लेग्राऊंड त्यांनी बाहेर पण ठेवलेला. तर हा बाहेर छोट्यांसाठी प्लेग्राऊंड आहे, मी तुम्हाला दाखवते असा कलरफुल. बाहेर पण आहे छोटासा प्लेग्राऊंड आणि आतमध्ये पण आहे मोठा. आता आपण गेटच्या बाहेर आले. हा कचऱ्यावाला डायनासोर आहे, त्यामुळे कचरा तुम्ही इथेच टाका. प्लीज मेंटेन अवर एन्व्हायरमेंट सेफली. त्याच्यानंतर जो लहानांचा मी बाहेरचा प्लेग्राऊंड म्हणलं तो मी आत्ता दाखवते. इथे छोट्या मुलांचे 5 वर्षापर्यंतच्या मुलांची छोटी छोटी घसरगुंडी आहे, स्लाईड आहे, झोका आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आता ज्येष्ठांना जसं मी म्हणलं की व्यायाम करण्यासाठी पण उत्तम अशा गोष्टी आहेत. वॉकिंग प्लस व्यायाम करण्यासाठी ते इथे टाईम इन्व्हेस्ट करू शकतात आणि हेल्दी राहू शकतात, म्हणजे छान व्यायाम करून. तर इथे वॉकिंगसाठी आहे सगळे काय म्हणतात, सगळी उपकरणेत व्यायामाची तुम्ही इथे बघू शकता. तर मीही आनंद घेतला थोडाफार लोंबकळायचा, जे मी फक्त लहानपणीच लोंबकळायला, त्याच्यानंतर मी आत्ताच लोंबकळले. लहानपणी लोंबकळायचं तो हाईटसाठी, आता हाईटचा काही इश्यू नाही, पण थोडंसं लोंबकळायला गेलं की हात दुखत होते. लहानपणच बरं होतं, लहानपणी कुठल्याही ॲक्टिव्हिटी इझिली करता येतात, पण त्याच ॲक्टिव्हिटी मोठेपणी करायला गेली की पटकनच हात दुखून येतात किंवा पाय दुखून येतात. ऐसा की होता है पता नाही. पण तुमचे लहान मुलं नक्कीच एन्जॉय करतील या डायनासोर पार्कमध्ये येऊन. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा. माझ्या चॅनलवर असे सुंदर सुंदर व्हिडिओ असतात आणि हे भूलभुलैया आहे तिथेच. तर असे मिसमॅच रोड आहेत, त्यातला करेक्टवाला रोड आपण ओळखायचा आणि मध्येपर्यंत पोचायचं, असं भूलभुलैया आहे. तर मी म्हणत होते आपल्या चॅनलवर साडी ट्रिपचे व्हिडिओ असतात आणि मी कुठे बाहेर कुठल्या प्लेसला जर व्हिजिट केलं तर व्लॉग असतात. आता ह्या व्लॉगमध्ये मी PCMC येथील डायनासोर पार्क दाखवत आहे. आता लाईट लागली बघा त्या खांबाला, तर लाईट लागल्यावर म्हणजे रात्र पूर्ण झाली नाही आहे, पण रात्र पूर्ण झाल्यावर खूप छान दिसतं. प्रत्येक डायनासोरला पण छोटे छोटे लाईट्स लावलेले आहेत त्यांनी, तो इफेक्ट